कुठेतरी संतांच्या वचनाशी आपला टच असावा. निरूपण तोडू नये, परमार्थासं मोडू नये प्रपंच बळे. आय एम व्हेरी बिझी. कसलं बिझी? उचलायची बाळे कसला आता बिझी? गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात कथा आहे. महाराज सांगायचे नाम घ्या, 13 माळा करा, वेळ नाही. 3 माळा करा, वेळ 1 माळ करा, नो टाईम. तुम्ही रिकाम टेकडे आहात. थोडक्यात आपण जेव्हा संतांना म्हणतो ना वेळ नाही, त्यावेळेला थोडक्यात आपण म्हणतो की तुम्ही रिकाम टेकडे होता म्हणून तुम्ही परमार्थ केलात, असं आपण संतांवर आरोप करतो. महाराज म्हणले 1 माळ करायला वेळ नाही. मग महाराज रागावले. प्रसिद्ध कथा आहे महाराजांच्या चरित्रातली. महाराज म्हणले दादा, जुलाब सुरू झाल्यावर कुठनं वेळ काढतो? एरवी 24 तास आपल्याला दिलेत ना देवाचे, जरा 2 तास जास्त पळाभरा पळायला मागून घेता का? आणि शेवटचं वाक्य आहे महाराजांचं, जेवढं महत्व जुलाबाला देता तेवढं तरी महत्व माझ्या रामाला द्या रे. कधीच मोडू नये. ते म्हणतात की परमार्थास मोडू नये प्रपंच बळे. विश्वनिर्मात्याचा विचार 1 मिनिट तरी दिवसभरात करावा. काय असेल ते तत्व. प्रोसेसचा भाग नंतरचा आहे, पण का विश्व निर्माण झालं माझ्यात? बरं, निर्माता जो आहे तो निर्मितीमध्ये कुठेतरी अनुस्यूत असतो. कापूस जसा कापडात असतो, वस्त्रात असतो, तसं परमात्मा आपल्यात आहे. तो कुठे आहे? तो डोळ्यात आहे का? सर्वत्र आहे, बरोबर आहे, पण त्याची जाणीव सुरू कुठं होते? विचार केला गेला पाहिजे ना की कुठून सुरू झाले, तो आहे नेमका कुठे? आणि असा वेळ त्याला दिला गेला पाहिजे. समर्थ सांगतात, देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म धर्म, याचा अर्थ कर्तव्य उडवू नये, भलते भरी भरू नये, विचारे विण